ही प्रतिक्रिया येत आहेत। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण TV9 मराठीवर पाहतोय। तर आज त्याची SIT कोठडी संपणार होती। त्या पार्श्वभूमीवर आज VC द्वारे न्यायालयामध्ये सुनावणी पार पडतीये। वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। SIT ची चौकशी आज त्याची कोठडी संपलेली। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल, काय अधिकची माहिती या संपूर्ण प्रकरणात? नक्कीच मोहिनी, या संपूर्ण प्रकरणात हे अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याला आता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावलेली आहे। आज साधारणपणे 11:15 ते 11:30च्या दरम्यान कोर्टाने आपल्या कामकाजाला सुरुवात केली होती। वाल्मिक कराड यांना ऑनलाईन पद्धतीनं न्यायालयाच्या समोर उभं करण्यात आलं होतं। आरोपीचे आणि फिर्यादीचे दोन्ही वकील त्या ठिकाणी समोर होते। त्या ठिकाणी आरोपीच्या वकिलांकडून आणि त्याचबरोबर CID कडून सुद्धा त्या ठिकाणी न्यायालयीन कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आली होती। त्यानंतर ती मागणी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे आणि वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। ही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती वाल्मिक कराड याला देण्यात आलेली आहे। वाल्मिक कराड याच्यावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मोका सुद्धा लावण्यात आला होता। हा मोका लागल्यानंतर साधारणपणे पाठीमागील 7 दिवसांपासून त्या जी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्या 7 दिवसाची पोलीस कोठडी आज संपलेली होती आणि ही पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा वाल्मिक कराडला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। अगदी नक्कीच दत्ता, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहतोय वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। SIT ची ही कोठडी त्याच्या आज संपलेली आहे। दरम्यान दत्ता, कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद झालेला आहे त्या संदर्भातली काही माहिती मिळते का? खरं तर अगदी काही क्षणांमध्ये न्यायालयाकडून हा जो निर्णय आहे तो देण्यात आला होता। दोन्ही बाजूकडून फारसा युक्तिवाद आज कोर्टात झाल्याचं पाहायला मिळालेलं नव्हतं। पोलीस कोठडीमध्ये अनेक दिवसांपासून वाल्मिक कराड होता। साधारणपणे 31 डिसेंबरच्या रात्री वाल्मिक कराड त्याला अटक करण्यात आली होती। तेव्हापासून आज अर्थात 22 तारखेपर्यंत वाल्मिक कराड जो आहे तो पोलीस कोठडीमध्ये होता। साधारणपणे 22-23 दिवसाची वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीमध्ये त्याची चौकशी करण्यात आली होती आणि बहुधा CID पथकाकडून वाल्मिक कराड याची या संपूर्ण प्रकरणाची 22 दिवसामध्ये चौकशी पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर वाल्मिक कराडला ही न्यायालयीन कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। वाल्मिक कराड याच्या वकिलाकडून सुरुवात